प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर अतुल भोसले यांचं तगडं आव्हान या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. कराड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या हिट लिस्टवरती आहे. कोणत्याही परिस्थितीत या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिणमध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून आणायचाच असा इरादा भारतीय जनता पक्षाचा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघामधून छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य मिळालं. अर्थातच हे मताधिक्य जरी जास्त नसलं तरी सुद्धा हे मताधिक्य मिळाल्यामुळं आणि हे मताधिक्य मिळवण्यासाठी ज्या पद्धतीचं नियोजन, ज्या पद्धतीचं मायक्रो प्लॅनिंग अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मध्ये केलं ते पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर अतुल भोसले यांचं तगडं आव्हान असणार हे मात्र नक्की. कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व स्वतः स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी केलेलं आहे. 1952 पासून या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा आमदार सातत्याने निवडून येतोय. म्हणजेच काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून कराड दक्षिण किंवा कराड विधानसभा मतदारसंघाला ओळखलं जातं किंवा कराड तालुक्याला ओळखलं जातं. आणि कोणत्याही परिस्थितीत या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडायचंच याच प्रयत्नातून भारतीय जनता पक्षाने अतुल भोसले यांच्या पाठीमागं आपली संपूर्ण ताकद उभी केलेली आहे. गेल्या 2.5 वर्षात रस्त्यांची कामे असोत किंवा शासकीय योजना असोत, या कराड दक्षिण मध्ये मोठ्या प्रमाणात या योजनांसाठी विकास निधी सरकारमार्फत देण्यात आलेला आहे. मतदारसंघात म्हणजेच कराड दक्षिण मध्ये जनतेत अशीही चर्चा चालू आहे, आमदार नसताना अतुल भोसले एवढं प्रचंड काम करतायत तर आमदार म्हणून ते निवडून आल्यानंतर किती काम करतील. म्हणजे एक प्रकारे जनतेशी असणारा थेट संपर्क. त्याचबरोबर कृष्णा फाउंडेशन असो, कृष्णा हॉस्पिटल असो किंवा कृष्णा सहकारी कारखाना असो, याच्या माध्यमातून जनतेची मोठ्या प्रमाणात कामं करण्याचं काम हे अतुल भोसले करत आहेत. अतुल भोसले या निवडणुकीत चमत्कार घडवू शकतात अशा प्रकारची चर्चा सुद्धा कराड दक्षिण मध्ये होताना दिसते. परंतु कराड दक्षिण मध्ये काँग्रेस पक्षाचं दीर्घकाळ वर्चस्व राहिल्यामुळं आणि एकंदरीत पृथ्वीराज चव्हाण यांची जी काही राजकीय इमेज आहे ती एक तत्वनिष्ठ आणि क्लीन चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जातं. सुसंस्कृत नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांना ओळखलं जातं आणि महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवरील नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट संपर्क होत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण यांनी स्थानिक पातळीवरती ज्या नेते मंडळींकडे मतदारसंघाची जबाबदारी सोपवलेली आहे त्यांच्या माध्यमातून पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मधील जनतेशी संपर्क होत असतो. आणि याचा एक प्रकारे दुष्परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना भोगावा लागू शकतो. अर्थातच उंडाळकर गटाची साथ जरी पृथ्वीराज चव्हाण यांना असली तरी सुद्धा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उंडाळकर गट महाविकास आघाडी बरोबर म्हणजेच काँग्रेस पक्षाबरोबर असून सुद्धा देखील कराड दक्षिण मधून नामात्र का होईना उदयनराजे भोसले यांनी जी आघाडी घेतलेली आहे त्याचा थेट परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल. कराड दक्षिण
हा विधानसभा मतदारसंघ गेल्या 2 निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाविरुद्ध काँग्रेस अशी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते। 2014च्या तुलनेत 2019 मध्ये कराड दक्षिण मधून अतुल भोसले यांनी चांगलं मताधिक्य मिळवलं, परंतु तिरंगी लढतीत त्यांना 11,000 मतांनी पराभव स्वीकारावा लागला। अर्थातच पराभव झाल्यानंतर गेल्या 5 वर्षात ज्या पद्धतीनं लोकसंपर्क आणि विकास कामे सरकारच्या माध्यमातून अतुल भोसले यांनी या कराड दक्षिण मतदारसंघामध्ये केलेली आहेत, त्यामुळं भारतीय जनता पक्षाविषयी एक पॉझिटिव्ह असं वातावरण कराड दक्षिण मध्ये तयार होताना दिसते। कराड दक्षिण मध्ये गेल्या 15-20 वर्षात म्हणावा असा विकास झालेला नाही। पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केंद्रामध्ये मंत्रिपद, राज्याचं मुख्यमंत्रीपद असून सुद्धा देखील त्यांना मोठमोठे प्रोजेक्ट हे कराडमध्ये आणता आलेले नाहीत। त्यामुळं काही प्रमाणात का होईना काँग्रेस पक्षाविषयी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयीची नाराजगी ही जनतेची दिसून येत आहे। अर्थातच ती नाराजगी पृथ्वीराज चव्हाण कशी दूर करतात हे पाहणं देखील उत्सुकतेचं आहे। परंतु सध्या तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये अतुल भोसले यांनी आपल्या कामाच्या बळावरती आणि एकंदरीत जनतेशी थेट संपर्क साधून आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावरती जो एक झंझावात उभा केलेला आहे, त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिण मध्ये चांगलेच लक्ष घालावं लागत आहे। पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाजूला असणारी नेते मंडळी आपल्याकडे वळवण्यासाठी सुद्धा अतुल भोसले यांनी प्रयत्न केले आणि त्यांना त्या प्रयत्नात काही प्रमाणात का होईना यशही आलेलं आहे। सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाकडे सध्या केवळ कराड दक्षिण हा एकच विधानसभा मतदारसंघ आहे। बाकी इतर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे निवडणूक लढवताना पाहायला मिळतात। कराड दक्षिण मध्ये कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे आहेत, परंतु कराड दक्षिण मध्ये बाळासाहेब पाटील यांच्या गटाचा देखील काही प्रमाणात का होईना पण प्रभाव आहे आणि त्याचा थेट फायदा अतुल भोसले यांना मिळू शकतो ही सुद्धा चर्चा होताना दिसते। म्हणजेच एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचा असणारा पाठिंबा, सरकारच्या माध्यमातून असणाऱ्या विकास योजना, देवेंद्र फडणवीस यांनी कराड दक्षिण मध्ये घातलेलं विशेष असं लक्ष, त्याचबरोबर कराड दक्षिण मध्ये आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला असो किंवा विरोधी पक्षाच्या उमेदवाराला कधीच आघाडी मिळाली नाही, ती आघाडी यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतली। छत्रपती उदयनराजे भोसले यांचा प्रभाव हा सुद्धा किंवा छत्रपती उदयनराजे भोसले हे अतुल भोसले यांना निवडून आणण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावतील। म्हणजे एक प्रकारे कराड दक्षिण मध्ये यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर विरोधकांचं मोठं आव्हान असणार आहे आणि निवडणूक जिंकण्याचा तंत्र भारतीय जनता पक्षाला चांगल्या पद्धतीने अवगत आहे। साम दाम दंडभेद या नीतीचा वापर करून निवडणूक कशी जिंकायची याचं भारतीय जनता पक्षाला ही चांगली कला अवगत आहे आणि नुकत्याच झालेल्या हरियाणा राज्याच्या निवडणुकीत ते दिसून आलेलं आहे। हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्यामुळे महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे। त्यामुळे विरोधकांची म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी लढत होईल ते विधानसभा मतदारसंघ आपण कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे याच इराद्याने भारतीय जनता पक्ष खरं तर रणनीती आखत आहे आणि त्याच दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा चांगलेच लक्ष घातलेलं आहे आणि गेल्या 10 वर्षात अतुल भोसले यांना चांगलीच ताकद त्यांनी दिलेली आहे। अतुल भोसले एक सुसंस्कृत नेते म्हणून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ओळखले जातात। त्यांनी केलेलं समाजसेवेचं काम असो आणि किंवा आरोग्याचं काम असो किंवा थेट सरकारची योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं केलेलं काम असो किंवा आमदार नसतानाही
आणलेला विकास निधी असो, यामुळे त्यांच्याविषयी एक सॉफ्ट कॉर्नर हा खरतर कराड दक्षिणमधील जनतेत तयार झालेला आहे. अर्थातच सातारा जिल्ह्यामध्ये MIDCचं प्रमाण हे कमी आहे, त्यामुळं तरुणांना रोजगार स्थानिक पातळीवरती मिळत नाही. त्याचा रोष सुद्धा खरतर तरुणांच्या मनामध्ये आहे. त्यामुळं बेरोजगारीचा मुद्दा सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमध्ये किंवा कराड दक्षिणमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळं विरोधकांच्या एकंदरीत या आव्हानांसमोर पृथ्वीराज चव्हाण आपली रणनीती कशा पद्धतीने आखतात, उंडाळकर गटाची मदत कशा पद्धतीनं पृथ्वीराज चव्हाण यांना होते आणि एकंदरीत पृथ्वीराज चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीची किती प्रमाणात मदत ही कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना होईल, त्याचबरोबर बाळासाहेब पाटील यांची भूमिका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं राहील, या सर्व गणितावरती खरतर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची गणिते अवलंबून आहेत. परंतु कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जरी अतुल भोसले यांनी नाममात्र का होईना म्हणजे 900 मतांची आघाडी ही उदयनराजे भोसले यांना मिळवून दिली असली तरी सुद्धा या मतदारसंघाचा जर बारकाईने विचार केला तर या मतदारसंघात काँग्रेस पक्षासाठी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी अजूनही अनुकूल असं वातावरण आहे. एवढा असा रोष किंवा नाराजगी पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी मतदारसंघात दिसत नाही. कारण पृथ्वीराज चव्हाण यांनी भलेही वैयक्तिक संपर्काच्या बाबतीत ते अतुल भोसले यांच्यापेक्षा कमी पडलेले असोत, परंतु या मतदारसंघामध्ये काही प्रमाणात का होईना विकास निधीच्या माध्यमातून आणि आपल्या व्यक्तिगत प्रभावाच्या माध्यमातून काही मोठमोठी कामे त्यांनी जरूर केलेली आहेत. त्यामुळं या निवडणुकीत म्हणजेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध अतुल भोसले हा रंगतदार आणि अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या कराड दक्षिण मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचं आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा भारतीय जनता पक्षाचे इतर नेते यांचंही विशेष असं लक्ष कराड दक्षिणवरती आहे. कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कराडमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि त्या सभेचा चांगलाच फायदा हा छत्रपती उदयनराजे भोसले यांना झाला, अशा पद्धतीची चर्चा ही कराडमध्ये होताना दिसते. त्यामुळं अतुल भोसले यांचं आव्हान हे कशा पद्धतीनं पृथ्वीराज चव्हाण घेतात आणि आपली रणनीती आखतात आणि तसेच दुसरीकडून भारतीय जनता पक्ष तसेच अतुल भोसले या मतदारसंघात निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न करतात किंवा रणनीती आखतात हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं आहे. त्यामुळे सध्या सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ हॉटस्पॉट बनलेला आहे आणि येथून कोण विजयी होईल हे सध्या तरी सांगता येत नाही. परंतु परसेप्शनच्या बाबतीत आणि कामाच्या बाबतीत अतुल भोसले यांची आघाडी आहे, तर सहानुभूती म्हणून किंवा मतदारसंघातील लोकांची एक आत्मीयता या बाबतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्याबद्दल एक प्रमाणात किंवा काही प्रमाणात सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे निवडणूक कोणत्या दिशेने जाईल हे येणारा काळ ठरवेल, परंतु निवडणूक मात्र रंगतदार होणार आहे. त्यामुळं कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं तसेच देशाचं लक्ष लागून राहील किंवा हा मतदारसंघ निवडणुकीमध्ये संपूर्ण देशभर चर्चेत राहील. आणि कोणत्याही परिस्थितीत या म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत कराड दक्षिणमध्ये विजय मिळवायचाच याच इराद्याने भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील असल्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांना कराड दक्षिणमध्येच अडकवून ठेवण्याची भाजपची रणनीती असणार आहे. त्या रणनीतीला पृथ्वीराज चव्हाण कशा पद्धतीनं सामोरे जातात आणि कराड दक्षिणमध्ये न अडकता राज्यभर प्रचार करण्यासाठी
ते कसा वेळ काढतात हे पाहणं देखील उत्सुकतेचं आहे। परंतु कराड दक्षिण भारतीय जनता पक्षाच्या हिट लिस्टवरती असल्यामुळं आणि अतुल भोसले यांच्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ताकद लावल्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर कराड दक्षिण हा मतदारसंघ वाचवण्यासाठी त्यांना मोठी लढाई यावेळी लढावी लागणार आहे, हे मात्र नक्की। धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।